नमस्कार, मी योगिता पेडणेकर. योगिता ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी माझ्या ब्लॉगमध्ये माझं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मग आजच्या ब्लॉगची सुरुवात मी तुमच्यासोबत माझ्या सिंपल चिकन रेसिपीनी करणार आहे. तर चला बघूया. चला तर मग आता आपण सुरुवात करूया माझ्या सिंपल चिकन रेसिपीला. मी ह्याला सिंपल का म्हणते, तर ह्याच्यात आपल्याला भाजलेलं वाटण वगैरे टाकण्याची आपल्याला अजिबात गरज नाही आहे. तर मी हे घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन आणि त्याच्यामध्ये एक असा बटाटा टाकलेला आहे. म्हणजे हे एक बटाट्याचा पीस आहे, पण मी एक अख्खा जवळजवळ एवढ्या मोठ्या साईजचा बटाटा टाकलेला आहे. त्याच्यानंतर 5-6 लसूणच्या पाकळ्या मी आधीच सोलून ठेवल्यात, कारण का फोडणीला देण्यासाठी. हे 3 कांदे आहेत, तर ते बारीक चिरून घ्यायचे आहेत. तर पहिलं आपल्याला हे चिकन मॅरिनेट करत ठेवायचं आहे. तर त्याच्यात आपण कोणकोणते पदार्थ टाकणार आहोत, कोणकोणते मसाले टाकणार आहोत ते तुम्हाला मी दाखवते. सो सर्वात प्रथम मी टाकणार आहे हळद, अगदी अर्धा पाऊण चमचा. हा आहे माझा मालवणी मसाला, तो साधारण 2 चमचा टाकते. त्याच्यानंतर आहे ही मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर आहे रंगासाठी, कारण का तुम्ही बघू शकताय हा मालवणी मसाल्याला थोडा रंग कमी आहे, सो म्हणून मी हे 1 चमचा मिरची पावडर टाकते. त्याच्यानंतर हा आहे गरम मसाला, कारण का मी खडे मसाले वापरणार नाही आहे, सो म्हणून हा छोटा स्पून आहे, तो म्हणून 1 चमचा भरून घेतलेला आहे. आणि हे मीठ आहे, तर साधारण मला अर्धा किलोला हा छोटा चमचा 2 चमचे मीठ मला लागतं. त्याच्यानंतर हे आहे सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट मी जे म्हणते ते आहे दही. त्यांनी छान टेस्ट येतं मसाला चिकनला. ओके, सो हे झालं दही. तर दही 10 रुपयाचा हा डब्बा आहे. अर्धा किलो चिकनसाठी हा एवढं दही पुरे होतं. त्याच्यानंतर हे आहे फ्रेश आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर याचं वाटण केलेलं आहे. सो हे अर्धं वाटण मी याच्यात टाकते आणि अर्धं ज्या वेळेला कांदा फोडणीला घालून तो थोडा शिजला का मग हे बघा, हे एवढं हे मी नंतर त्याला लावणार आहे. सो हे एकदम छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. मी तरी हातानेच करते, हात स्वच्छ आहेत, सो मी हातानेच करते आणि आमच्याकडे सर्व हातानेच करतात. सो हे हाताने करायचं छान आणि अर्धा तास ह्याला मॅरिनेट करत ठेवायचं. ओके, सगळे मसाले त्याला लागतात. आणि आता हा मसाला टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही नंतर शिजल्यानंतर फक्त 2 पदार्थ टाकायचे आहेत बस. त्याच्यानंतर हे चिकन इतकं छान लागतं की तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तर हे मी आता अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करत ठेवते आहे आणि तोपर्यंत हे कांदा वगैरे चिरून घेते आहे. चला तर आपण चिकन बनवायला सुरुवात करूया आहे. पहिले गॅस लावते, त्याच्यावर ही अशी उंडी ठेवते. अर्धा तास झालेला आहे आपल्याला चिकन मॅरिनेट करायला ठेवून. सो त्याच्यामध्ये मी हे तेल टाकते. साधारण 2-3 चमचे वगैरे तेल होईल, कारण का कांदा भरपूर आहे म्हणून तेल पण तेवढं टाकलेलं आहे. सो हे तेल गरम झालं आहे बऱ्यापैकी, खालून फ्लेम जास्त आहे, सो तेल पटकन गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये लसूण टाकलं आहे. लसूण छान रंग
छान ब्राऊन कलरचा झालेला आहे. त्याच्यामध्ये मी हा असा कांदा टाकते. तुम्हाला मी मगाशी दाखवलं 3 कांदे मी कापायला घेतलेले, तर ते 3 कांदे तेलामध्ये टाकते. कांदा छान शिजून द्यायचा आहे. खूप सोपी आहे, म्हणजे सोपं तर आहेच, 15-20 मिनिटात होतो आणि 15-20 मिनिटात ही रेसिपी होते. चिकन शिजायला काही फार वेळ लागत नाही. अगदी मीडियम टू हाय फ्लेममध्ये ठेवायचं आहे आणि ह्या वेळेस 15 ते 20 मिनिटात हे चिकन तयार होतं. ह्याला आपण जे भाजलेलं वाटप लावतो, म्हणजे मी पण लावते, पण ही अशी रेसिपी पण मी करते, तर ही घरात सगळ्यांना खूप आवडते. म्हणून म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करावी. का जर का आपल्याकडे आयत्या वेळेला जर खोबरं तयार नसेल, म्हणजे घाई असेल, खूपच घाई आहे, तर मग हे करायला काहीच हरकत नाही आहे. कांदा शिजतोय, कांद्याचा रंग हळूहळू चेंज होतोय. ओके, मेन म्हणजे कांदा शिजणं आणि तो कांद्याचा जो स्मेल आहे तर तो खूप मस्त आहे. त्याच्यापासून आता हिंग टाकते आहे, कारण का मी मगाशी त्याच्यामध्ये हिंग टाकला होता, म्हणून मी हा आत्ता टाकते. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मी त्याच्यामध्ये ही आलं लसणाची पेस्ट, आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट मगाशी अर्धी मी त्याला लावली आणि ही अर्धी उरलेली आता ह्या कांद्यासोबत लावते. मग ते पण चांगलं त्याच्यामध्ये फ्राय करून होतं. नक्की ट्राय करावी रेसिपी आणि कमेंटमध्ये मला सांगा जर रेसिपी आवडल्यास. खरंच खूप छान होते. आणि जरा मी कोथिंबीर जास्तच घेतलेली होती. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. खाली गॅस 5च आहे, हाय फ्लेमवरच आहे ठेवलेला. आता त्या व्हिडिओमधून काही स्मेल तर येणार नाही, तर खरंच खूप छान स्मेल येतो. आणि तेल मी बघितलं, तेल इथे तिथे जास्त सुटलेलं दिसत पण नाही, म्हणजे अगदी बेटाचं तेल टाकलं, तर तेल सुद्धा मी जास्त टाकलेलं नाही. तर चला मी हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते त्याच्यामध्ये टाकते. खाली फ्लेम हायच आहे. कांदा, आलं लसूण आणि चिकन, हे चिकन चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते. आणि 1-2 मिनटं गॅसवर वाफवायचं. एकदा परत बघते तुमच्यामध्ये.
मी हे शिजवण्यासाठी पाणी टाकते. पाणी हे तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे, किती रस्सा हवा आहे ह्याच्यावर डिपेंड आहे. सो मला एवढा पुरतो, पण तरी पण थोडंसं टाकते, कारण का शिजण्यासाठी कदाचित जास्त पाणी लागेल, तर थोडंसं पाणी अजून त्याच्यात टाकते. एवढं पाणी पुरेसं आहे. आता ह्याच्यात पाणी परत टाकण्याची अजिबात गरज नाही आहे. आता ह्याला झाकण मारून 15 मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवते. आणि खाली बघू शकताय, मीडियम टू हाय फ्लेमवर मी हे ठेवलेलं आहे. आणि आता डायरेक्ट 15 मिनटांनी त्याला उघडणार आणि बघणार त्यातला बटाटा आणि चिकन शिजलं आहे का. आणि मग त्याच्यात राहिलेले 2 पदार्थ काय आहेत ते टाकायचे, कसे ते सांगणार. तर मग चला 15 मिनटं वाट बघूया. चला तर मग आता 15 मिनटं झालेली आहेत. आपण बघूया त्यातलं चिकन आणि बटाटा शिजला आहे की नाही ते. शिजला असेलच, 15 मिनटात शक्यतो शिजतं. तर पहिले आपण बघितलं बटाटा तर शिजला. आता चिकनची फोड येईल की नाही, पण शिजलं असेल, बघूया तरी पण. ओके, हे बघा चांगलं शिजलेलं आहे. तर मी म्हणाले तुम्हाला की 2 पदार्थ मी टाकणार आहे. तर हा आहे चिकन मसाला आणि हे आहे कसुरी मेथी. सो हे 2 पदार्थ मी त्याच्यात असे ॲड करते आणि त्याला 1-2 उकळ आली का गॅस खालून बंद करते. तर तुम्ही बघू शकताय ते त्याच्यामध्ये चांगले मिक्स झाले आहेत. सो 2 मिनटासाठी मी उकळ येते. खालून गॅस अगदी कमी करून ठेवलेला आहे. सो अशा प्रकारे हे झटपट चिकन रेसिपी आहे. आणि 2 उकळी देऊन झालेल्या आहेत साधारण. हे बघा, हे अशा प्रकारे हे झालेलं आहे. आणि ही आहे त्याची अशी कन्सिस्टन्सी. बघा, वाटण लावलं नाही आहे म्हणून काही ते असं पातळ वाटत नाही आहे, छान वाटते आणि खूप सुंदर लागतं. तर त्याच्यावर ही अशी छान तरी आलेली आहे. तरी पण तुम्ही बघितलं मी ह्याच्यात तेल अतिशय कमी टाकलं होतं. सो आपलं चिकन तयार आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. थँक्यू.